मुथ्थू आणि लक्ष्मी दोघेजण कन्स्ट्रक्शन साइटवरती काम करत होते. मुथ्थू एक मिस्त्री होता आणि लक्ष्मी एक मजदूर होती. माझी कंबर. तुला किती वेळा सांगितलंय मी की हे काम सोडून टाक. तुझं वय होत चाललेलं आहे. आता एवढं भारी मेहनतीचं काम तुझ्याकडनं नाही होणार. असं बोलताय की तुम्ही हे काम मी आनंदाने करतेय. एकदा लक्ष्मीचं लग्न होऊन जाऊ दे, परत मी काम करणं सोडून देईल. हो हो, माहितीये मला. रश्मीच्या लग्नापर्यंत तू माझं काहीच नाही ऐकणार आहे. मुथ्थूची इच्छा नव्हती की लक्ष्मीने काम करावं, पण लक्ष्मीला पैसे एकत्र जमवायचे होते रश्मीच्या लग्नासाठी. मुथ्थू आणि लक्ष्मीची मुलगी मोठी झाली होती आणि ते दोघं तिच्या लग्नाचा विचार करत होते. मम्मी, हे बघ मी आज काय बनवलं. हे काय आहे? पिझ्झा उत्तप्पा. पिझ्झा उत्तप्पा हे काय असतं? आई, एवढं नको विचार करू, खाऊन तर बघ. रश्मीने तिच्या आई वडिलांना पिझ्झा उत्तप्पा खाऊ घातला. हे तर कमाल आहे. आवडलं ना तुम्हाला? हो, तू जे पण बनवतेस कमालीचं बनवतेस. तुम्ही दोघं हे खाऊन टाका. मी एक माझ्या मित्रासाठी घेऊन जाते. आणि बाबा, मला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. फीस भरायची आहे 1 तारखेला. ठीक आहे. रश्मी पिझ्झा उत्तप्पा घेऊन निघून गेली आणि इथं मुथ्थू आणि लक्ष्मी दोघेजण बोलू लागले. काय गरज आहे तिला पुढे शिकवायची? तिचं मन आहे, शिकू दे. पण शिक्षणावरती तर खर्च खूप होतो. त्याचं काय करायचं? तू एवढा विचार नको करत जाऊस. काही ना काहीतरी करूया. रश्मी घरात बोलून तर हे निघाली होती की ती तिच्या मित्रांना भेटायला जाणार आहे. पण तो एक पिझ्झा उत्तप्पा ती तिच्या खास मित्रासाठी घेऊन गेली होती. रश्मी आणि विष्णू एकमेकांना खूप पसंत करत होते. हे घे विष्णू. आता हे काय? पिझ्झा उत्तप्पा. पिझ्झा उत्तप्पा खाऊन तर बघ. विष्णूने तो रश्मीचा पिझ्झा उत्तप्पा खाल्ला. त्याला तो खूप आवडला. वाव, हे तर खूप स्वादिष्ट आहे. तुला तर स्वतःचं हॉटेल उघडायला पाहिजे रश्मी. हॉटेल उघडण्यासाठी खूप पैसे लागतात. एवढे पैसे मी कुठून आणणार? कमीत कमी तू एक स्टॉल तरी लावू शकतेस. त्यामुळे तुझी चांगली कमाई होईल. ठीक आहे, एक वेळेस मी आई वडिलांशी बोलून बघते. जर त्यांनी होकार दिला तर विचार करूयात. ठीक आहे. विष्णूला रश्मीच्या हाताने बनवलेलं जेवण खूप आवडायचं. तो प्रत्येक वेळी रश्मीला हॉटेल ओपन करण्यासाठी सांगत होता. असो, दिवस असेच निघत होते. मुथ्थू आणि लक्ष्मी कन्स्ट्रक्शन साइटवरती काम करत राहिले. एक दिवस मुथ्थू बांबूवरती चढून प्लास्टर लावत होता. एकदमच त्याच्या पायाखालचा बांबू तुटला आणि तो जमिनीवरती पडला. लगेचच ॲम्ब्युलन्सला बोलवलं गेलं आणि मुथ्थूला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मुथ्थूच्या पायाचं हाड तुटलं होतं, म्हणून डॉक्टरने ऑपरेशन सुरू केलं. ऑपरेशनचा सगळा खर्च बिल्डरने उचलला. मुथ्थूजी, तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायला आता महिने लागतील. तुमच्या पायामध्ये रॉड लागलाय. आता तुम्ही आधीसारखे पूर्ण दिवस उभे नाही राहू शकाल. हे ऐकून मुथ्थू आणि त्याचा सगळा परिवार खूप दुःखी झाला. जर मी उभा नाही राहू शकत तर काम कसं करू शकेन? बाबा, तुम्ही त्याची काळजी नका करू. तुम्ही पहिल्यांदा ठीक व्हा. हे संकट आताच यायला हवं होतं. आता तर मला तुझ्या लग्नासाठी पैसे पण गोळा करायचे आहेत. बाबा, तुम्ही हे विचार नका करू. तुम्ही लवकरात लवकर बरं होऊन जावा. हो, मी तर कामावरती जाईलच. त्याने आपलं घर पण चालेल. आई, मी विचार करत होते की मी पण काम करू. तू खूप छोटी आहेस. तू आतापासून काम कशाला करशील? बाबा, मला माझ्या जेवणाचा गाडा टाकायचा आहे. असं पण सगळ्यांना माझ्या हाताचं जेवण खूप आवडतं. हे सगळं तर ठीक आहे, पण तू विकणार काय? डोसा, इडली, वडा. ठीक आहे, यामध्ये मी तुझी मदतही करू शकते. मला यात कसलाच संकोच नाहीये. तुला कॉलेजला पण जाता येईल आणि काम पण करू शकशील. रश्मीचा गाडा चालवण्याची आयडिया मुथ्थूला आणि लक्ष्मीला खूप आवडली. या कारणाने त्या दोघांना आर्थिक मदतही मिळेल. दुसऱ्याच दिवशी रश्मीने घराच्या बाहेरच ठेला लावला. ती स्वतःच्या गाड्यावरती इडली, वडा आणि डोसा विकत होती. हॅलो, 1 प्लेट वडा द्या. जी. रश्मीचा वडा स्वादिष्ट होता, त्यासाठी लोकांना खूप आवडत होता. त्या माणसाने रश्मीला पैसे दिले आणि त्या पैशांना बघून रश्मी खुश झाली. ही त्याची पहिली कमाई होती.
ह्या ग्राहकानंतर खूप सगळे ग्राहक इडली आणि वडा खायला आले. काहीच वेळानंतर तिथे विष्णूही आला. अखेर तुने स्वतःचा स्टॉल सुरूच केला. हा, हो. बघूयात काय होतंय. जे पण होईल चांगलंच होईल. सध्या मला खूप भूक लागलीये, तर तू मला एक मसाला डोसा बनवून दे. आत्ताच बनवते. डोस्याचा सुगंध जवळपास सगळीकडे पसरला आणि लगेचच खूप सगळे ग्राहक डोसा खायला आले. रश्मी खुश होती कारण तिचा धंदा चालू झाला होता. आता ती रोज घराच्या बाहेर स्टॉल लावत होती आणि तिचा रोजचा गल्लाही चांगला जमत होता. आणि काहीच दिवसानंतर तिच्या शेजारच्या बाईने तिथे पकोडे विकायला सुरुवात केली. ती गरमागरम पकोडे काढत होती. पकोड्याचा सुगंध सगळ्या ग्राहकांना आकर्षित करत होती आणि जे लोक वडा खायला येत होते ते पण पकोड्याच्या स्टॉलवरती जाऊन पकोडे खात होते. आता रश्मीला टेन्शन आलं. तिला समजत नव्हतं आणि तिने सगळ्या गोष्टी विष्णूला सांगितल्या. तू असं काहीतरी विक जे कोणीच नाही विकत, म्हणजे काहीतरी हटके. तुझा तो पिझ्झा उत्तप्पा तो विक. पण ते तर थोडं महाग विकलं जाईल. आपल्याला असं काही विचार करायला लागेल जे स्वस्त पण असेल आणि वेगळं काहीतरी असेल. पण काय? तेवढ्यात रश्मीचं लक्ष त्या पकोडेवालीच्या कढईवरती गेलं आणि तिला एक आयडिया आली. कढई डोसा? डोसा तर तव्यावर तयार होतो, तर मग कढईमध्ये कसा तयार करता येईल? बनवू शकतो विष्णू. थांब, मी आत्ताच आले. रश्मी घराच्या आतमध्ये गेली आणि एक छोटी कढई घेऊन आली. रश्मीने तव्याच्या जागी त्या कढईला ठेवलं आणि परत त्याच्यामध्ये डोस्याचं पीठ टाकलं आणि कढईला हलवून आट्याला तिथं पसरवलं आणि परत त्या डोस्याच्या शिजण्याची वाट पाहू लागली. जसा तो डोसा शिजला तसा तो डोसा काढून तिने त्या प्लेटमध्ये ठेवला आणि त्याच्यावरती चटणी आणि सांबर टाकून दिलं. हे घे कढई डोसा. वाह, हे काहीतरी नवीन वाटतंय आणि चव पण वेगळी असेल. खाऊन तर बघ. विष्णू तो कढई डोसा खातच होता. तेवढ्यात ते दोन मुलं आली. मला पण ना असाच एक डोसा द्या. मला पण. रश्मीने एक एक करून 2 डोसे बनवले आणि त्या दोघांना दिले. चांगलंय. तसे याला काय म्हणतात? कढई डोसा. आणि ह्याच दिवसापासून रश्मीचा कढई डोसा खूप प्रसिद्ध झाला. लोकांनी डोसा प्रत्येक वेळी तव्यावरती बनताना पाहिलं होतं, पण हे वेगळं होतं आणि खूप स्वादिष्ट होतं. रश्मीच्या स्टॉलवरती ग्राहकांची गर्दी खूप वाढली होती. बघता बघताच रश्मीने मोठं दुकान ओपन केलं आणि आता तिचे आई वडील पण तिच्याच सोबत काम करत होते. रश्मी तिच्या कढई डोस्यामुळे दिवस रात्र एक करून ती काम करत होती. रश्मीने विष्णूला तिच्या आई वडिलांशी भेटवलं आणि त्या दोघांचं लग्न फिक्स झालं. तुला हिच्या लग्नासाठी पैशांची चिंता होती ना? बघ, आज ही एवढी कमावतीये की ही आपल्या दोघांना चांगल्या पद्धतीने वागवू शकते. हो, वाटलं नव्हतं की आपली रश्मी एवढे पैसे कमवेल की आपल्याला तिच्या लग्नाबद्दल विचारच करावा नाही लागणार. काहीच महिन्यामध्ये रश्मी आणि विष्णूचं गाजावाजात लग्न झालं आणि आता 4 जण मिळून रश्मीचा कढई डोसा सेंटर चालवत होते. अशा एका छोट्याशा आयडियामुळे रश्मीचं नशीबच बदललं. विकासपूर नावाच्या एका गावामध्ये घुंगटलाल त्याचा नौकर रमेश सोबत डोसा विकायचं काम करत होता. रमन घुंगटलालच्या दुकानामध्ये काम करत होता. प्रत्येक वेळी घुंगटलाल रमेशच्या चुकांवरती त्याला काही ना काहीतरी ऐकवत असायचा. पूर्ण विकासपूर गावामध्ये एकच प्रसिद्ध डोस्याचं दुकान असल्यामुळे घुंगटलाल प्रत्येक वेळी घमंडामध्ये असायचा आणि त्यात अजून तो लोकांना भेसळयुक्त डोसा द्यायचा. अरे भाऊ घुंगटलाल, एक चांगलासा मैसूर मसाला द्या बरं मला. तुझ्या दुकानातलं खाऊन खूप दिवस झालेत भाऊ. हो, बसा बसा. अरे रमन, भाऊसाहेबांना मैसूर मसाला डोसा दे. चांगले बनवून दे. जर काही चूक झाली ना तर मी तुझी नोकरी खाऊन टाकणार. अरे भाऊ, थोडी चटणी चांगली द्यायची. रमनच्या हातातली चटणी खूपच चांगली असते. धन्यवाद धन्यवाद. मी तुम्हाला जरा जास्तच देणार आहे. रमणच्या चटणी आणि डोसा जास्त वाढण्याच्या गोष्टीमुळे घुंगटलाल त्याला म्हणतात, अरे असं कसं जास्त देशील तू? जेवढे पैसे मिळतात तेवढ्याचे सामान आणि डोसा द्यायचंय, त्यापेक्षा जास्त नाही. कोणी तुझी तारीफ काय केली? तू तर माझा नफा घाट्यात बदलून टाकलाय. माफ करा मालक. रमनला खरं खोटं ऐकून
घुंगटलाल डोसा आणि चटणीमध्ये भेसळ करण्याची गोष्ट बोलतात. अरे आपल्याला आता डोस्यामध्ये मिलावट करावी लागणार आहे. पूर्ण गावात आपलं दुकान आहे. याला आपण जसं पाहिजे तसं चालवू शकतो. चटणीत पाणी आणि डोस्यात कणिक मिळवून सुद्धा खाऊ घालवू शकतो. कमी पैसे लावून चांगला नफा मिळवू शकतो, चांगला नफा. पण मालक, आपल्याला गाववाल्यांसोबत असं करायची काय गरज आहे? आपला तर व्यापार आधीपासूनच चांगला चालतोय. लोक प्रत्येकदा आपली चटणी आणि चीज डोसा खातात. आपला तर फायदाच आहे. अरे म्हणूनच तू असा नौकर आहे. अरे जरा आपल्या डोक्यानं पण विचार कर. मालक, तुम्ही प्रत्येकदा माझ्या डोक्याबद्दलच बोलत राहता. पूर्ण दुकान माझ्यामुळेच चालतं. मी एवढं चांगलं डोसा आणि चटणी बनवतो यामुळे. घुंगटलाल आणि रमण मध्ये थोडंसं बाचाबाची होते. रमण घुंगटलालला भेसळ करण्यापासून थांबवतो, तर घुंगटलाल रमणला त्याच्या दुकानामधून हद्दपार करतो. अरे तुला नोकरीवरनं मी आता काढतो. खूप झालं तुझं. खूप मिळणार मला तुझ्यासारखे. अरे मला तुमच्याकडे नोकरी नाही करायची. मला आजपर्यंतचा हिशोब माझा क्लिअर करून टाका. रमण मायूस होऊन त्याच्या घरी जातो आणि त्याची बायको रागिनी त्याला सगळी गोष्ट सांगतो. अरे मग काय झालं? मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की तुम्ही स्वतःहून स्वतःचं दुकान ओपन करा. पूर्ण विलासपूर गावामध्ये फक्त एकच डोस्याचं दुकान आहे आणि तीही तुमच्यामुळे चालते. घुंगटलाल तर फक्त तुमच्याकडून पैसे कमवत होता, बाकी काही नाही. स्वतः लाख रुपये कमावून तुम्हाला फक्त 100 रुपये द्यायचा. अरे तुला समजत नाहीये. मालक नफ्याच्या चक्करमध्ये मिलावटवर उतरले. हे बघा, मी काय बनवलंय? छोटी छोटी बादली. मी त्यांना माझ्या हाताने बनवलंय. मी विचार केलता की कधीपर्यंत तुम्ही डोस्याची चटणी वाटीमध्ये देणार? लोकांना प्रत्येक वेळी कमीच पडते, त्यासाठी बादली बनवली. रमण बाहेर जाऊन जेव्हा छोटी छोटी बादली बघतो तेव्हा खूप आनंदी होतो. रागिनीने त्याच्याबद्दल एवढा विचार तर केला होता. मी विचार केलाय. मी आणि तू मिळून आपण आपली एक डोस्याची दुकान उघडायची. थोड्या पैशांची गरज असणार. मी कुठून ना कुठून बंदोबस्त करणार. सगळं नवीन बनवावं लागेल. तुम्ही घाईघाईत निर्णय नका घेऊ. आणि प्रश्न पैशांचा पण आहे ना. रमण त्याची समस्या घेऊन गावामधल्या सगळ्यात मोठ्या जमीनदाराकडे जातो आणि त्याची सगळी समस्या त्यांना जाऊन सांगतो. अरे ये रमण ये. अरे खूप दिवसानंतर भेटतोस. कसा चालू आहे घुंगटलालचा व्यापार? जी, मी त्याचं दुकान सोडलं आणि मी याबद्दलच तुमच्यासोबत गोष्ट करायला आलोय. हो बोल. मी काय मदत करू शकतो तुझी? ते काय आहे ना, मला थोड्या पैशाची गरज होती. मला स्वतःची डोस्याची दुकान उघडायचं आहे. अरे भावा, हे तर खूप चांगली गोष्ट आहे. मी नक्कीच तुझी मदत करणार. पण तुला प्रत्येक महिन्यामध्ये मला काही पैसे द्यावे लागणार. जोपर्यंत तू मला पूर्ण पैसे परत नाही करणार तोपर्यंत. रमण जमीनदाराच्या सगळ्या शर्ती मान्य करून त्यांचं म्हणणं मान्य करतो आणि तिथून काही पैसे घेऊन तो त्याचं स्वतःचं दुकान सुरू करतो. आज आपल्या दुकानाचा पहिला दिवस आहे. मला थोडी भीती वाटते की सगळं कसं होईल. अरे आपलं सगळं चांगलेच होणार. आपण सगळ्यांचे चांगलेच केलंय. आपलं कोणीच काही बिघडू नाही शकणार. विकासपूर मधल्या लोकांना जेव्हा समजलं की रमणने स्वतःचं दुकान सुरू केलं आहे, तर सगळे घुंगटलालचे ग्राहक रमणकडे जाऊ लागले. आणि अजून काय, पहिल्याच दिवशी खूप चांगली कमाई झाली. लोकांची गर्दी बघून रमणच्या चेहऱ्यावरती आनंद आला. अरे रमण भाऊ, चटणी दे यार. प्रत्येकदा कमी देतोस. हो आता देतो. रागिनी, जी तू बाल्टी अंगणात ठेवली होती ना, ती सगळी घेऊन ये लवकरात लवकर. समजलं? लोकांना रमणची डोसा आणि चटणी एवढी आवडत होती की ते दुसऱ्यांदा घेऊन खात होते. रमणने डोकं चालवलं. रागिनीने बनवलेल्या छोट्या छोट्या बादलीमध्ये चटणी द्यायला सुरुवात केली, ज्यामुळे लोकांकडे एकदाच खूप जास्त चटणी दिली जाईल आणि ते त्यांचं चीजी बादली डोसा खूप आनंदाने खात असायचे. घुंगटलालने त्याच्या दुकानामध्ये गावातल्याच एका माणसाला ठेवलं होतं आणि त्यालाच भेसळयुक्त डोसा आणि चटणी विकायला सांगत असायचा. अरे एक तर आपला नफा आधीच कमी होत चाललाय आणि तू आहेस की हळूहळू हात चालवतोयस. लवकर काम कर. अरे एकतर कोणी दुकानावर येत नाही,
संपूर्ण विकासपूर रमनच्या हातचा बाल्टी डोसा खाऊ लागलाय. अरे तू पण काही आविष्कार कर की ज्यामुळे आपलं दुकान चालू लागेल. खूप प्रयत्न केले तरीही घुंगटलालचं दुकान अजिबात नाही चालत. आणि एक दिवस भेसळयुक्त डोसा खाल्ल्यामुळे जमीनदाराच्या मुलाची तब्येत खूप जास्त ढासळते. जो डोसा त्याने घुंगटलालच्या दुकानामध्ये खाल्ला होता. जमीनदार घाई गडबडीमध्ये त्याच्या घरी जातो आणि तिथे जाऊन त्याच्या मुलाला बेडवरती तडकताना पाहतो. अरे अरे हे सगळं काय होत आहे? याला काय झालं बाळा? मी काही वेळापूर्वीच घुंगटलालच्या इथला डोसा खाल्ला होता. मी विचार केलता की कोणीच त्यांच्या दुकानामध्ये नाही जाते, तर मी गेलो. मी चूक केली. डॉक्टरांना बोलवा. त्याच्या मुलाची गंभीर हालत पाहून जमीनदार घुंगटलालच्या दुकानामध्ये जाऊन पोहोचतो आणि तिथे जाऊन रागामध्ये बोलतो, तुझी तर खैर नाही. आज एकतर तू राहणार किंवा मी. तुझ्या डोसा खाल्ल्यामुळे माझा मुलगा बिमार पडला. तुला तर मी पोलिसाच्या हवाली करणार. अरे मला माफ करा साहेब, माझ्याकडनं चूक झाली. मला माफ करा. मिलावट आणि स्वस्त सामान मी कुठे कधीच विकणार नाही. हे सगळ्या गोष्टी तू आता पोलिसांना जाऊन सांगशील. चल माझ्यासोबत आता. जमीनदार घुंगटलालला पोलिसांच्या हवाली करतो आणि काही दिवसानंतर रमन सगळे पैसे जमीनदाराला परत देतो आणि त्याच्या मुलाला आराम करायची सलाह देतो. आनंदाचं कारण असल्यामुळे रमन त्याच्या घरासाठी चीजी बाल्टी डोसा घेऊन जातो आणि जमीनदाराने ती त्याची मदत केली होती त्यासाठी तो त्याचे आभार मानतो. रागिनी आणि रमनचा व्यापार खूप चांगला चालतो आणि इकडे घुंगटलालला त्याच्या लालची स्वभावाची सजा मिळते. सोलापूर नावाच्या गावामध्ये गोविंद राहत होता. तो डोसा विकायचं काम करत होता. स्वभावाने खूपच साधा होता बिचारा, म्हणूनच तो त्याच्या दुकानाला घेऊन खूपच वैतागलेला असायचा. गोविंद नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे डोसे बनवत असे, म्हणजे त्याच्या ग्राहकांना वेगवेगळे डोसे खायला मिळतील. पण गावातल्या लोकांना स्वस्तातलं जेवण जेवायचीच सवय लागली होती. लोक घरातलं जेवण पसंत करत असे. या कारणानेच गोविंदचा धंदा चालत नसे. गोविंदचं डोशाचं दुकान न चालल्यामुळे गोविंद आणि त्याचा मुलगा विकासने निर्णय घेतला, बाबा आता आपल्याला डोशाचा व्यापार गावात नाही शहरात जाऊन करायला पाहिजे, कारण इकडचे लोक खूप कंजूस आहेत. मी शहरात बघितलंय, लोक जास्ती करून बाहेरच जेवण जेवतात आणि आता तर मोबाईलवरनं मागून सुद्धा खायला लागलेत. अरे माहिती तर मला सुद्धा आहे, पण एवढे पैसे खर्च करून तिथे जाणार कसं काय? नवीन जागा, नवीन घर, व्यापारात जम बसवणं एवढं सोपं नाही जेवढा तू विचार करतोयस. हो बाबा, तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे, पण आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा. दोघे जण गोविंद आणि विकास बोलतच होते इतक्यात की त्यांच्या घरी मालती, जी त्यांच्याच गावामध्ये आईस्क्रीम विकत असे, ती आली. मालती आणि मालतीची मुलगी महिमा त्याच गावामध्ये राहत असे. महिमा शहरात BA करत होती. काय गोष्टी चालल्यात बाप मुलामध्ये? सगळं ठीक तर आहे ना? या 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 अरे या मालती ताई, काही नाही, असंच मी जरा विकासला व्यापाराच्या बाबतीत त्याला थोडंसं सावध करत होतो. तुम्ही तर नेहमीच व्यापार, काम आणि पैसा ते सगळं सोडा. हे बघा ना, मी तुमच्यासाठी काय घेऊन आलीये. मी तुमच्यासाठी घरात बनवलेली रबडी आईस्क्रीम घेऊन आलीये. अरे वा मालती काकी, माझी फेवरेट आईस्क्रीम. कमीत कमी तुमचा व्यापार तरी चांगला चालू आहे, हो ना? कोणीही अफवा गावामध्ये पसरवली, मला तर त्यातून काहीच मिळत नाही. नेहमीच नुकसान होतं. गावातले लोक खूपच कंजूस आहेत. गोविंद आणि मालती दोघही व्यापार न चालल्यामुळे वैतागलेले होते. या संधीचा फायदा घेत विकासने पुन्हा विषय काढला. माझ्या आणि माझ्या बाबांच्या मनात एक विचार आला आहे. आम्ही असा विचार करतो की शहरात जाऊन नवीन सुरुवात करायची, आणि आम्ही वाट बघतच होतो. ओ हो हो हो, तुम्ही दोघा बाप लेकांनी पहिल्यांदाच सगळं ठरवून ठेवलंय. उशीर कशाला करताय? आपण या गोष्टीसाठी लवकरच सुरुवात करूया. गोविंद आणि विकास दोघे जण पैशांची व्यवस्था करून जातच होते की मालतीची मुलगी महिमाने गोविंद आणि विकासच्या विरुद्ध विष पेरायला सुरुवात केली. आई,
मी असं ऐकलंय की तू विकास आणि त्याच्या बाबांसोबत शहरामध्ये जातेस. त्यांचा व्यापार तर पहिल्यापासूनच ठप्प आहे. आपला जो पहिल्यापासून थोडासा चालतोय त्याला सुद्धा तू धोक्यात आणतीयस. मग तुला काय म्हणायचंय? आपण इथे राहून काहीच नको करू. मी चांगली शिकलेली मुलगी आहे आणि मी तुम्हाला असं काम करताना नाही बघू शकत. त्यामुळे हे पूर्ण आईस्क्रीमचं सामान आणि हे दुकान आपण विकास आणि गोविंद काकांना विकूया आणि तू माझ्यासोबत राहा शहरात जाऊन. तुझं बोलणं एकदम बरोबर आहे. मी आणि तू जाऊन असंच करूया. तसं पण इथे काहीच नाही ठेवलंय. शहरामध्ये कमीत कमी 2 वेळचं अन्न तरी मिळेल. मालती आणि महिमा त्यांचं सगळं सामान घेऊन आणि आईस्क्रीमची गाडी घेऊन गोविंद आणि विकासच्या घरी जाऊन पोचल्या. गोविंद भाऊ, मी तुमच्यासोबत शहरामध्ये नाही येऊ शकत. तुम्ही माझं आईस्क्रीमचं सामान ठेवून घ्या. जशी तुमची थोडीफार कमाई होईल तेव्हा तुम्ही मला थोडेफार पैसे द्या. त्याच्यातूनच मी माझा गुजारा करेन. पण मध्येच आमच्याकडे पैसे नको मागूस हा. पैशाने नाती बिघडले जातात आणि मला असं व्हायला नकोय. बोलणं तर तुमचं एकदम बरोबर आहे. हो, पैशामुळे नाती नक्की खराब होतात. मी यावर लक्ष ठेवेन आणि माझ्या नसल्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं विसरू नका. एवढं बोलून मालती तिकडनं निघून जाते. गोविंदला पैशांची समस्या तर पहिल्यापासूनच होती. त्यात अजून एकाची भर पडली, आईस्क्रीमची. बाबा, माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवून विकता, एक काम करा, आईस्क्रीम डोसा बनवून विका. याच्याने दोन्ही व्यापार एकत्र बनून चालतील. विकासचं बोलणं ऐकून गोविंदने तसंच केलं. शहरात न जाता गावातच आईस्क्रीम डोसा बनवून विकायला सुरुवात केली. गावातल्या लोकांना जेव्हा कळायला लागलं की गोविंद आणि विकास आईस्क्रीम डोसा बनवून विकतायत, गाववाले स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांचा आईस्क्रीम डोसाचा व्यापार वाढवायला त्यांच्या दुकानावर गेले. पहिल्याच दिवशी बाप बेट्याने महिनाभराची कमाई केली. जसं जसं लोकांना आईस्क्रीम डोस्याबद्दल कळायला लागलं, ते तर स्वतः खायचेच, पण स्वतःच्या परिवाराला सुद्धा घेऊन यायचे आणि आईस्क्रीम डोसा अशा प्रकारे सगळीकडे प्रसिद्ध झाला होता. अरे भाऊ, एक आईस्क्रीम डोसा दे माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी. हो साहेब. विकास, जा बाळा, बाजारातनं जाऊन दूध घेऊन ये जरा, कारण दूध संपलंय बाळा आता. गोविंद आणि विकासच्या आईस्क्रीम डोस्याची खबर महिमा आणि मालतीकडे पोचते आणि महिमाने आगीमध्ये तेल टाकायचं काम केलं. ऐकलं साई, आपल्या आईस्क्रीम मुळे त्यांचा एवढा चांगला व्यापार चाललाय आणि त्यांनी आपले पैसे अजूनपर्यंत पुन्हा नाही दिले आणि आपण इथे एका वेळेचं खाणं तोलून खातोय आणि ते बापले गावामध्ये असून सुद्धा मजेत जगतायत. विसरले असतील बिचारे. सोडून दे. थोड्याशा पैशांसाठी त्यांच्याशी भांडायचं थोडंच आहे. अजिबात बिचारे नाहीयेत, मतलबी आहेत ते. जेव्हा पैसे हवे असतात ना, तेव्हा माणूस एकदम वेगळाच असतो आणि जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा एकदम निराळात. मी तुझ्यामुळे अजून माझं तोंड बंद करून ठेवलंय, पण आता नाही. मी आत्ता जाते त्यांच्या जवळ आणि सगळे पैसे आत्ताच्या आत्ता घेऊन येणार. महिमा मालतीचं अजिबात बोलणं ऐकत नाही आणि गोविंद आणि विकासकडे निघून जाते त्यांच्याकडे आईस्क्रीमचे पैसे घ्यायला. महिमाला बघून गोविंद आणि विकास त्यांच्या घरात बघून दोघे जण खुश होतात, पण महिमा तर तिचे पैसेच घ्यायला गेली होती. काका, मला माझ्या आईस्क्रीमचे पैसे द्या फक्त. मला नाही असं वाटत की तुमच्या आणि आमच्या कुटुंबामध्ये फक्त पैशामुळे भांडण होऊ शकतं. पण तू एवढे रागवलेले काय आहेस? विकास बाळा, हिचे पैसे देऊन टाक आणि तिला इकडनं जाऊन दे. हे काय? मी इथे फक्त आईस्क्रीमचे पैसे नाही, परंतु आईस्क्रीम डोसाच्या व्यापारामध्ये हिस्सा घ्यायला आलीये. शेवटी आपण ठरवलं होतं ना की आपण सोबत व्यापार करणार आहे आणि आता तुम्ही आमचा हिस्सा द्यायला नकार नाही देऊ शकत. महिमाचं बोलणं ऐकून गोविंद आणि विकास एकदम थक्क होऊन जातात आणि ते समजूच शकले नाही की नक्की नीला काय बोलायचंय. याच्यानंतर मालती तिथे पोचली. या चुडेलला तर आता मीच बघते. गोविंद भाऊ, तुम्ही त्याची चिंता नका करू. आली मोठी हिस्सा मागायला. सकाळी उठून स्वतःचं अंथरूण सुद्धा उचलत नाही आणि तू हिस्सा मागायला आलीयस. मालती महिमाला घेऊन जातच होती की गोविंदने त्यांना थांबवलं. अगं थांब बाळा, थांब. मी पहिल्यापासूनच विकास आणि मालतीच्या आईस्क्रीम डोस्याची एक मोठं कॅन्टीन उघडायचा विचार करतोय. खरंच तुम्ही तर माझ्या मुलीचं नशीब सुद्धा फळफळवलं. नेहमी मी तुमची आभारी राहीन. मला माफ करा ना काका, मी खूप मोठी चूक केली आहे.
अगं ह्यात माफी मागण्यासारखं काय बाळा, हे तर सगळे जीवनाचे नियम आहेत। एवढं ऐकूनच महिमाचे डोळे भरून येतात आणि मग विकास आणि महिमा मिळून आईस्क्रीम डोशाचं कॅन्टीन चालू करतात आणि तिथे व्यापार सुरू होतो। आता या व्यापारामध्ये तू नेहमी माझी साथ देशील ना, आणि मी तुझी देईन। जर तू ह्यामध्ये कोणती चतुराई केलीस तर तुला बघते मी। आणि त्यानंतर सगळेजण खदखदून हसायला लागतात आणि बघता बघता त्यांचा व्यापार वाढायला लागतो। सोलापूर नावाच्या गावामध्ये गोविंद राहत होता। तो डोसा विकायचं काम करत होता। स्वभावाने खूपच साधा होता बिचारा, म्हणूनच तो त्याच्या दुकानाला घेऊन खूपच वैतागलेला असायचा। गोविंद नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे डोसे बनवत असे, म्हणजे त्याच्या ग्राहकांना वेगवेगळे डोसे खायला मिळतील। पण गावातल्या लोकांना स्वस्तातलं जेवण जेवायचीच सवय लागली होती। लोक घरातलं जेवण पसंत करत असे, या कारणानेच गोविंदचा धंदा चालत नसे। गोविंदचं डोशाचं दुकान न चालल्यामुळे गोविंद आणि त्याचा मुलगा विकासने निर्णय घेतला, बाबा आता आपल्याला डोशाचा व्यापार गावात नाही शहरात जाऊन करायला पाहिजे, कारण इकडचे लोक खूप कंजूस आहेत। मी शहरात बघितलंय, लोक जास्ती करून बाहेरच जेवण जेवतात आणि आता तर मोबाईलवरनं मागून सुद्धा खायला लागलेत। अरे माहिती तर मला सुद्धा आहे, पण एवढे पैसे खर्च करून तिथे जाणार कसं काय? नवीन जागा, नवीन घर, व्यापारात जम बसवणं एवढं सोपं नाही जेवढा तू विचार करतोयस। हो बाबा, तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे, पण आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा। दोघे जण गोविंद आणि विकास बोलतच होते इतक्यात की त्यांच्या घरी मालती, जी त्यांच्याच गावामध्ये आईस्क्रीम विकत असे, ती आली। मालती आणि मालतीची मुलगी महिमा त्याच गावामध्ये राहत असे। महिमा शहरात BA करत होती। काय गोष्टी चालल्यात बाप मुलामध्ये? सगळं ठीक तर आहे ना? या 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 अरे या मालती ताई, काही नाही, असंच मी जरा विकासला व्यापाराच्या बाबतीत त्याला थोडंसं सावध करत होतो। तुम्ही तर नेहमीच व्यापार, काम आणि पैसा ते सगळं सोडा। हे बघा ना, मी तुमच्यासाठी काय घेऊन आलीये। मी तुमच्यासाठी घरात बनवलेली रबडी आईस्क्रीम घेऊन आलीये। अरे वा मालती काकी, माझी फेवरेट आईस्क्रीम। कमीत कमी तुमचा व्यापार तरी चांगला चालू आहे, हो ना? कोणीही अफवा गावामध्ये पसरवली, मला तर त्यातून काहीच मिळत नाही। नेहमीच नुकसान होतं। गावातले लोक खूपच कंजूस आहेत। गोविंद आणि मालती दोघही व्यापार न चालल्यामुळे वैतागलेले होते। या संधीचा फायदा घेत विकासने पुन्हा विषय काढला। माझ्या आणि माझ्या बाबांच्या मनात एक विचार आला आहे। आम्ही असा विचार करतोय की शहरात जाऊन नवीन सुरुवात करायची, आणि आम्ही वाट बघतच होतो। ओ हो, तुम्ही दोघा बाप लेकांनी पहिल्यांदाच सगळं ठरवून ठेवलंय। उशीर कशाला करताय? आपण ह्या गोष्टीसाठी लवकरच सुरुवात करूया। गोविंद आणि विकास दोघे जण पैशांची व्यवस्था करून जातच होते की मालतीची मुलगी महिमाने गोविंद आणि विकासच्या विरुद्ध विष पेरायला सुरुवात केली। आई, मी असं ऐकलंय की तू विकास आणि त्याच्या बाबांसोबत शहरामध्ये जातेस। त्यांचा व्यापार तर पहिल्यापासूनच ठप्प आहे। आपला जो पहिल्यापासून थोडासा चालतोय त्याला सुद्धा तू धोक्यात आणतीयस। मग तुला काय म्हणायचंय? आपण इथे राहून काहीच नको करू? मी चांगली शिकलेली मुलगी आहे आणि मी तुम्हाला असं काम करताना नाही बघू शकत। त्यामुळे हे पूर्ण आईस्क्रीमचं सामान आणि हे दुकान आपण विकास आणि गोविंद काकांना विकूया, आणि तू माझ्यासोबत राहा शहरात जाऊन। तुझं बोलणं एकदम बरोबर आहे। मी आणि तू जाऊन असंच करूया। तसं पण इथे काहीच नाही ठेवलंय। शहरामध्ये कमीत कमी 2 वेळचं अन्न तरी मिळेल। मालती आणि महिमा त्यांचं सगळं सामान घेऊन आणि आईस्क्रीमची गाडी घेऊन गोविंद आणि विकासच्या घरी जाऊन पोचल्या। गोविंद भाऊ, मी तुमच्या सोबत शहरामध्ये नाही येऊ शकत। तुम्ही माझं आईस्क्रीमचं सामान ठेवून घ्या। जशी तुमची थोडीफार कमाई होईल तेव्हा तुम्ही मला थोडेफार पैसे द्या, त्याच्यातूनच मी माझा गुजारा करेन। पण मध्येच आमच्याकडे पैसे नको मागूस हा। पैशाने नाती बिघडले जातात आणि मला असं व्हायला नकोय। बोलणं तर तुमचं एकदम बरोबर आहे। हो, पैशामुळे नाती नक्की खराब होतात। मी यावर लक्ष ठेवेन, आणि माझ्या नसल्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं विसरू नका। एवढं बोलून मालती तिकडनं निघून जाते। गोविंदला पैशांची समस्या तर पहिल्यापासूनच होती, त्यात अजून एकाची भर पडली, आईस्क्रीमची।
बाबा, माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवून विकता, एक काम करा, आईस्क्रीम डोसा बनवून विका. याच्याने दोन्ही व्यापार एकत्र बनून चालतील. विकासचं बोलणं ऐकून गोविंदने तसंच केलं. शहरात न जाता गावातच आईस्क्रीम डोसा बनवून विकायला सुरुवात केली. गावातल्या लोकांना जेव्हा कळायला लागलं की गोविंद आणि विकास आईस्क्रीम डोसा बनवून विकतायत, गाववाले स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांचा आईस्क्रीम डोसाचा व्यापार वाढवायला त्यांच्या दुकानावर गेले. पहिल्याच दिवशी बाप बेट्याने महिनाभराची कमाई केली. जसं जसं लोकांना आईस्क्रीम डोस्याबद्दल कळायला लागलं, ते तर स्वतः खायचेच, पण स्वतःच्या परिवाराला सुद्धा घेऊन यायचे आणि आईस्क्रीम डोसा अशा प्रकारे सगळीकडे प्रसिद्ध झाला होता. अरे भाऊ, एक आईस्क्रीम डोसा दे माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी. हो साहेब. विकास, जा बाळा, बाजारात जाऊन दूध घेऊन ये जरा, कारण दूध संपलंय बाळा आता. गोविंद आणि विकासच्या आईस्क्रीम डोस्याची खबर महिमा आणि मालतीकडे पोचते आणि महिमाने आगीमध्ये तेल टाकायचं काम केलं. ऐकलं साई, आपल्या आईस्क्रीममुळे त्यांचा एवढा चांगला व्यापार चाललाय आणि त्यांनी आपले पैसे अजूनपर्यंत पुन्हा नाही दिले आणि आपण इथे एका वेळेचं खाणं तोलून खातोय आणि ते बापले गावामध्ये असून सुद्धा मजेत जगतायत. विसरले असतील बिचारे, सोडून दे. थोड्याशा पैशांसाठी त्यांच्याशी भांडायचं थोडंच आहे. अजिबात बिचारे नाहीयेत, मतलबी आहेत ते. जेव्हा पैसे हवे असतात ना, तेव्हा माणूस एकदम वेगळाच असतो आणि जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा एकदम निराळाच. मी तुझ्यामुळे अजून माझं तोंड बंद करून ठेवलंय, पण आता नाही. मी आत्ता जाते त्यांच्या जवळ आणि सगळे पैसे आत्ताच्या आत्ता घेऊन येणार. महिमा मालतीचं अजिबात बोलणं ऐकत नाही आणि गोविंद आणि विकासकडे निघून जाते त्यांच्याकडे आईस्क्रीमचे पैसे घ्यायला. महिमाला बघून गोविंद आणि विकास त्यांच्या घरात बघून दोघे जण खुश होतात, पण महिमा तर तिचे पैसेच घ्यायला गेली होती. काका, मला माझ्या आईस्क्रीमचे पैसे द्या फक्त. मला नाही असं वाटत की तुमच्या आणि आमच्या कुटुंबामध्ये फक्त पैशामुळे भांडण होऊ शकतं. पण तू एवढी रागवलेली काय आहेस? विकास बाळा, हिचे पैसे देऊन टाक आणि तिला इकडनं जाऊन दे. हे काय, मी इथे फक्त आईस्क्रीमचे पैसे नाही, परंतु आईस्क्रीम डोसाच्या व्यापारामध्ये हिस्सा घ्यायला आलीये. शेवटी आपण ठरवलं होतं ना की आपण सोबत व्यापार करणार आहे आणि आता तुम्ही आमचा हिस्सा द्यायला नकार नाही देऊ शकत. महिमाचं बोलणं ऐकून गोविंद आणि विकास एकदम थक्क होऊन जातात आणि ते समजूच शकले नाही की नक्की नीला काय बोलायचंय. ह्याच्यानंतर मालती तिथे पोचली. या चुडेलला तर आता मीच बघते. गोविंद भाऊ, तुम्ही त्याची चिंता नका करू. आली मोठी हिस्सा मागायला. सकाळी उठून स्वतःचं अंथरूण सुद्धा उचलत नाही आणि तू हिस्सा मागायला आलीयस. मालती महिमाला घेऊन जातच होती की गोविंदने त्यांना थांबवलं. अगं थांब बाळा, थांब. मी पहिल्यापासूनच विकास आणि मालतीच्या आईस्क्रीम डोस्याची एक मोठं कॅन्टीन उघडायचा विचार करतोय. खरंच तुम्ही तर माझ्या मुलीचं नशीब सुद्धा फळफळवलं. नेहमी मी तुमची आभारी राहीन. मला माफ करा ना काका, मी खूप मोठी चूक केलीये. अगं ह्यात माफी मागण्यासारखं काय बाळा, हे तर सगळे जीवनाचे नियम आहेत. एवढं ऐकूनच महिमाचे डोळे भरून येतात आणि मग विकास आणि महिमा मिळून आईस्क्रीम डोश्याचं कॅन्टीन चालू करतात आणि तिथे व्यापार सुरू होतो. आता या व्यापारामध्ये तू नेहमी माझी साथ देशील ना, आणि मी तुझी देईन. जर तू ह्यामध्ये कोणती चतुराई केलीस तर तुला बघते मी. आणि त्यानंतर सगळेजण खदखदून हसायला लागतात आणि बघता बघता त्यांचा व्यापार वाढायला लागतो.